तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यभरातील शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते। राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराचं दृश्य आपण बघतोय। या मंदिरामध्ये महाशिवरात्रीची महापूजा संपन्न झाली आहे। यावेळी परिसरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पाहणी केली आहे। विकास कामांमुळे हे मंदिर दर्शनासाठी बंद आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची देखील पाहणी केली आहे। पुढचं दृश्य आपण बघतोय हिंगोलीच्या औंढा नागनाथचं। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। देशातील 8व्या स्थानी असलेलं हे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे। आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या मंदिरामध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यानंतर त्र्यंबकेश्वर इथल्या मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। तर 12वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ मधील हे कृष्णेश्वर मंदिर आहे। इथे महादेवाचं दर्शन झाल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे। तर महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देखील बीडच्या परळीमध्ये भाविकांनी मोठी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। भाविकांना मंदिर दर्शनासाठी आता खुलं करण्यात आलंय, तर भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा देखील लागल्या। आज महाशिवरात्री असल्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंगांमध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। दर्शन रांगेमध्ये हर हर महादेवचा जयघोष करत भाविक हे दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत आणि या घोषणांनी मंदिराचा परिसर हा दुमदुमून निघाला।